हे दोघे तुम्हाला माहिती असतील, मोहम्मद शमी आणि सानिया मिर्झा. या दोघांचे कोणत्या तरी मूर्ख माणसाने एआय जनरेटेड पिक्चर असे तयार करून ठेवले. हे बघा, दिसतंय का? हा तर बघा तुम्ही, यावरून असं वाटतं यांचं लग्न झालंय आणि बातमी सारखं करून टाकलं की या दोघांचं लग्न झालंय. यात काहीही तथ्य नव्हतं, झिरो ट्रूथ. आणि सोशल मीडियावर हे चित्र इतकं फिरलं. आता तुम्ही स्वतःला त्यांच्या जागेवर इमॅजिन करा, किती भयंकर मनस्ताप झाला असेल. दोघांचे आपल्या आपल्या आयुष्यातले प्रॉब्लेम्स आहेत, पण अशा टाईपचे जर का सोशल मीडियावर लाखो त्यांचे फॅन्स सेलिब्रेट करायला लागले तर किती भयंकर डोक्याला ताप आहे. आणि हे इतके मोठे लोक आहेत की ह्यांच्याकडे पैसे आहेत, रिसोर्सेस आहेत, न्याय व्यवस्थेमध्ये ते इझिली वकील हायर करू शकतात, केस करू शकतात. तसं काही आपलं आहे का? जर का आपल्या चित्रांचं असं काही केलं तर काय करणार होतं? पण हा खूप गंभीर विषय आहे. आपल्याला जे एआयचे फक्त टेक्नॉलॉजिकली नाही तर त्याचे सोशल इम्पॅक्ट काय त्याच्यावर चर्चा करणं हा सुद्धा आपला मुद्दा आहे. म्हणून विषयाचं नाव काय आहे? एआय, राष्ट्रवाद आणि विद्यार्थी. तर नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रथमेश. मला एक गोष्ट सांगा की यापैकी असं कोणी आहे का ज्याला मराठी भाषा समजत नाही किंवा काही प्रॉब्लेम येतो? सर्वांना मराठी समजते? ऑल राईट. तर मग आपण सुरू करूया. मला एक गोष्ट सांगा की तुम्ही एआय हा शब्द सगळ्यात आधी कधी ऐकला? किती दिवस झाले साधारणतः? रॅन्डमली कोणी हात वर करून सांगू शकता? हा, 1.5 वर्षापूर्वी. तू? 3 वर्ष. तर एकदा एआय ही टेक्नॉलॉजी जी आहे ती आपल्याला वाटते नवीन, आपण त्याच्याशी आत्ता कुठे फॅमिलियर व्हायला सुरुवात झाली आहे, पण ती टेक्नॉलॉजी आत्ताची नाहीये. ती 60-70 वर्ष जुनी टेक्नॉलॉजी आहे. युएस मध्ये एक कार्नेगी मेलन नावाच्या युनिव्हर्सिटीमध्ये यावर सगळ्यात आधी रिसर्च सुरू झाला होता आणि तिथून इव्हॉल्व्ह होत 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 आता ही टेक्नॉलॉजी एक प्रकारे सगळ्या मानवतेला पूर्णपणे बदलून टाकण्याच्या मार्गावर आहे. तर आता आपण बघूया की आपल्या डेली लाईफमध्ये आपण, जसं आता सरांनी पण उल्लेख केला की गुगल सर्च आपण फारंवार करत असतो. तर सर्च इंजिन आणि एआय यामध्ये नेमका काय फरक आहे? तुमच्यापैकी किती लोक आहेत जे गुगल वापरतात डेली बेसिसवर? पर्टिक्युलर आपण गुगल सर्च तेव्हा करतो आपला वेळ वाचला आणि कमी वेळात इन्फॉर्मेशन आपल्याला पाहिजे असेल. ओके, मग गुगल सर्च केल्यावर काय येतं? एकच रिझल्ट येतो का खूप सारे रिझल्ट येतात? खूप सारे येतात, बरोबर. ही यामध्ये सगळ्यात महत्वाची माहिती आहे. बघा, आपण गुगलवर काही पण सर्च केलं की आपल्याला खूप सारे माहितीचे स्रोत दिसतात, इन्फॉर्मेशन सोर्सेस दिसतात. त्यामधला आपण चूज करू शकतो की मला पहिला सर्च रिझल्ट घ्यायचा आहे, दुसरा घ्यायचा, तिसरा घ्यायचा आहे. बेस्ड ऑन आवर रिक्वायरमेंट आपल्याला जी योग्य वाटेल ती आपण घेऊ शकतो. परंतु एआयचं काय आहे माहितीये का की एआय हा तुम्हाला फक्त पेजेस सर्च करून आणून देत नाही. म्हणजे गुगलवर आपण जेव्हा सर्च करतो, फॉर एक्झाम्पल आता मला एनएसएस कॅम्प बद्दल माहिती पाहिजे, मी गुगलवर एनएसएस सर्च केलं तर काय होईल की इंटरनेटवर याच्या आधी ज्या लोकांनी एनएसएस बद्दल लिहून ठेवलेलं असेल ऑलरेडी, दे मे नॉट बी पार्ट ऑफ गुगल, ते गुगलशी संबंधित असतीलच असं नाही. गुगल आपल्याला फक्त शोधून आणून देतोय माहिती, त्यामुळे त्याचं नाव काय? सर्च इंजिन. ऑलरेडी कोणी ना कोणीतरी माणसाने लिहिलेली माहिती तो आपल्याला शोधून आणून देतोय. ऑन द कॉन्ट्ररी, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे जे टूल्स असतात, जसं की चॅट जीपीटी आहे किंवा परप्लेक्सिटी आहे, खूप सारे आहेत. तर हे काय करतात, ही माहिती ते स्वतः परसिव्ह करून शिकतात आणि त्याच्या आधारावर स्वतः तयार केलेली माहिती आणून देतात. गुगल आणि एआय मध्ये फरक काय आहे? गुगल आपल्याला माणसांनी लिहिलेली माहिती शोधून आणून देतो, कोणतंही सर्च इंजिन, आणि एआय आपल्याला ती माहिती स्वतः शिकून स्वतः जनरेट करून देतो. म्हणजे समजा तुमचा पेपर आहे, तुमचा पेपर कुठून येतो? प्रिंट होऊन येतो, बरोबर. तर प्रिंटरने मनाने पेपर तयार केलाय का? नाही केलाय. कोणीतरी माणसाने पेपर त्याला दिला आणि सांगितलं तू प्रिंट काढून आण. पण जर का प्रिंटर तुमचा पेपर सेट करायला लागला तर प्रिंटर स्वतःच, कॅन यू इमॅजिन दिस, की प्रिंटरला स्वतःचं डोकं आलं आणि तो स्वतः पेपर तुमचा तयार करतोय. कारण की आतापर्यंत प्रिंटरने मागच्या 10-15 वर्षांपासूनचे सगळे पेपर तुमचे पाहिलेत, फर्स्ट इयरचा कसा असतो, सेकंड इयरचा कसा असतो. पण प्रिंटर कधी शिकला नाही की पेपर कसा सेट करायचा आहे. पण एआय तसं नाहीये. एआयचा अर्थ असा होतो की आपण त्याला जितका डेटा फीड करत जातो त्याच्या आधारावर त्याची लर्निंग होते. म्हणजे मी समजा आता याला कंटिन्युअसली सांगितलं की एनएसएस कॅम्प असा असतो, मी ह्याला कंटिन्यू 10 वर्षापर्यंत सांगत गेलो, रोज नाही, दरवर्षी. तर 11व्या वर्षी हा माणूस स्वतःहून मला सांगेल एनएसएस कॅम्प काय, कारण की हा माणूस आहे, हा शिकलाय, ह्याला इंटेलिजन्स आहे. तर हीच गोष्ट जेव्हा आपण आर्टिफिशियली करतो, मशीनसाठी करतो, तेव्हा त्याला आपण म्हणतो आर्टिफिशियल इंटेलिजन्स. हे कळालंय सगळ्यांना? काही डाऊट आहे याच्यामध्ये? आता या गोष्टीमध्ये एक संभाव्य धोका आहे. गुगल काय करते, आपल्याकडे भरपूर ऑप्शन देते, 10-15 ऑप्शन देते एका माहितीसाठीचे. पण एआयने समजा स्वतःहून एकच माहिती तुम्हाला दिली. समजा तुम्ही गुगल सर्चच्या आधारावर तुम्ही गुगलवर सर्च केलं आणि एकच रिझल्ट आला, फक्त एक, त्याच्या खाली पूर्ण ब्लँक आलं. तर या गोष्टीमुळे काय होऊ शकतं, कोणी विचार करू शकेल का? हा, माणूस आळशी होऊ शकतो. म्हणजे एआय म्हणजे तो स्वतः शोधायचं त्याला काम करत नाहीये वेगवेगळ्या टाईपची माहिती, बरोबर. मला सांगा की समजा मी आता
या ताईवर पूर्णपणे अवलंबून आहे. तिला मी विचारत राहतोय काही गोष्टी, मी तिला एखादी गोष्ट विचारली आणि तिने मला चुकीचं उत्तर दिलं, तर माझ्याकडे व्हेरीफाय करायला दुसरा सोर्स आहे का? म्हणजे याचा अर्थ काय की तिच्यावर मी इतका डिपेंडंट झालोय की जर का हिच्या ओपिनियन मध्ये थोडासा जरी बायस असेल किंवा थोड्याशा त्रुटी असतील तर मी क्रॉस चेक करू शकणार नाही दुसऱ्या इन्फॉर्मेशन सोर्सकडे जाऊन. वेळेस गुगलमध्ये काय होतं, 3-4 सर्च रिझल्ट दिसतात. आपण कोणता तरी पहिल्याच जर का वेगळी माहिती आहे तर आपण दुसरी लिंक क्लिक करून पाहू शकतो. हे एआय मध्ये होत नाही. हा याचा सगळ्यात मेजर ड्रॉबॅक आहे. जसं आपण हे सर्च इंजिन पाहू शकतो माझ्या मागे की गुगल आहे. तुम्ही गुगल व्यतिरिक्त सर्च इंजिन कदाचित ऐकले नसतील, पण खूप सारे सर्च इंजिन असतात. गुगल हे काही पहिलं सर्च इंजिन नव्हतं. आधी याहू असायचं. आता रिसेंटली गुगलच्या पुढचं डक गो किंवा असे भरपूर सर्च इंजिन्स बाजारात असतात. त्याच सारखे खूप सारे एआय टूल्स सुद्धा असतात. तुमच्यापैकी किती लोकांनी चॅट जीपीटीचं नाव ऐकले किंवा वापरले? सगळ्यांनीच वापरले. वापरलं किती लोकांनी? हात वर करा. हा, तर चॅट जीपीटी ज्यांनी नाही वापरले त्यांच्यासाठी सांगतो की बेसिकली हे एक ऍप आहे किंवा वेबसाईट आहे, दोन्ही पण आहे. त्याच्यावर जाऊन तुम्ही व्हॉट्सअप सारखी सरळ चॅट करू शकता आणि तुम्ही त्याला काहीही प्रश्न विचारला की तो आपल्याला उत्तर देऊन टाकतो त्या प्रश्नाचं त्याच्या बुद्धिमत्तेनुसार. पण असे खूप सारे टूल्स आहेत. म्हणजे एआयच्या मदतीने तुम्ही चित्र काढू शकता, एआयच्या मदतीने तुम्ही चित्रामध्ये बदल करू शकता, व्हिडिओ तयार करू शकता, किंवा एआयच्या मदतीने तुम्ही ट्वीट्स शोधू शकता, एखादी गोष्ट लिहू शकता. तुम्हाला सांगितलं समजा निबंध लिहा, तर तुम्ही एआय वापरून निबंध लिहू शकता. त्याला फक्त एवढं सांगा की या विषयावर इतक्या ओळींचा निबंध हवाय आणि तो लिहून देणार. त्याला वेगवेगळ्या भाषा कळतात. अशा टाईपचा एक तो रोबोट पिक्चर किती लोकांनी पाहिला, रोबोट रजनीकांतचा, त्यातल्या चिठ्ठीचं फक्त हे टेक्स्ट व्हर्जन आहे. जस्ट लाईक तुम्ही चिठ्ठीला व्हॉट्सअपवर चॅट करताय, तुम्ही त्याला काही विचारा तो उत्तर देतोय. अशा टाईपचं हे चॅट जीपीटी अनेकांना वाटू शकतं. तर आता हे सांगितलं, हे बघा, हे 2 चित्र बघा, यात तुम्हाला लक्षात येईल. हे पहिलं चित्र काय आहे? हा माणूस स्वतःहून शोध घेतोय जे त्याला दिसतंय त्या लॅपटॉपमध्ये. तो मॅग्निफायर ग्लास घेऊन बघतोय की काय आहे नेमकं. पण दुसरं जे आहे, दुसरं हे चित्र बघा, यामध्ये हा मुलगा काय करतोय, याने एवढे पुस्तकं वाचली आहेत, ही सारी पुस्तकं यांनी वाचली आहेत आणि ह्याच्या आधारावर तो सांगतोय माझ्या मते हे असं आहे बघा. याचा अर्थ काय झाला की एआय ला ओपिनियननी इन्फिल्ट्रेट केलं आहे. म्हणजे एआय आपल्याला स्वतःचं मत सांगतोय आणि मत वेगवेगळ्या लोकांचं वेगवेगळं असू शकतं. याचे उदाहरण तुम्हाला सांगतो. हे चित्र कोणाचं आहे? संभाजी महाराज. आता काय करतायत, त्यांना साखळ दंडांमध्ये बांधून ठेवलंय आणि त्यांना घेऊन जात आहेत. हे चित्र आहे, बरोबर. या चित्राकडे पाहून तुम्हाला 2 विद्यार्थी दिसत आहेत. एक मुलगी आहे जी असं करते, याचा अर्थ काय होतो, ती दुःखी आहे. पण हा जो मुलगा आहे दुसरा, तो मुलगा आनंदी आहे. त्याला वाटायला की वाव क्या बात आहे, तो आनंदी होतोय. असं का होतंय यावर लक्षात घ्या की जगामध्ये वेगवेगळ्या देशांचे आणि वेगवेगळ्या विचारांचे लोक असतात. जसं त्या काळामध्ये संभाजी महाराजांच्या, आपण सगळे इथे जेवढे बसलेलो आहोत यांच्यापैकी कोणालाही संभाजी महाराजांबद्दल वाईट विचार करवतो का? इम्पॉसिबल, बरोबर. परंतु ज्या लोकांसाठी समजा औरंगजेब आदर्श असेल, अशा लोकांचा विचार करा. औरंगजेबाला कोणीतरी आदर्श मानत असेल जगामध्ये, त्यांना यामध्ये मजा येईल का दुःख होईल? मजा येईल, कारण की ते तर संभाजी महाराजांना शत्रू म्हणून बघतात, जसं आपण औरंगजेबाला शत्रू म्हणून पाहतो. मग आता विचार करा की काही लोक म्हणजे समजा पाकिस्तान, आपल्याला माहिती आहे की आपला इस्रो नाव ऐकले सगळ्यांनी. इस्रोचे सॅटेलाइट मिशन असतात. काय नाव असतं त्यांचं? आपल्याकडे इस्रोचे जे चीफ होते ते होते अब्दुल कलाम. पण त्यांनी सुद्धा नावं काय दिली त्या लोकांना, त्या आपल्या मिसाईल्सला? अग्नी, पृथ्वी, नाग, हे पंचमहाभूत जे आहेत आपल्या भारतीय राष्ट्रीय संस्कृतीचे प्रतीक, ती नावं आपल्याला दिली भारतात. पण पाकिस्तानने जे मिसाईल तयार केले त्याचे नाव काय माहितीये का? बाबर, घोरी, औरंगजेब. त्या देशामधल्या लोकांसाठी हे लोक आदर्श आहेत. आता विचार करा, एखाद्या पाकिस्तानी हिस्टोरियनने लिहिलेला जो डेटा आहे तो ह्या एआय ला फीड केला आपण. एआय काय करतोय? माहिती घेतोय आणि शिकतोय. जसं मी त्या पेपरचं उदाहरण दिलं. जर का एआय ला पाकिस्तानच्या इतिहासकारांनी लिहिलेला आपण डेटा दिला आणि एआय ट्रेन केलं आणि इथला माणूस समजा त्याला विचारायला लागला की बाबा सांग, संभाजी महाराज कोण होते, शिवाजी महाराज कोण होते, तर तो छत्रपती शिवाजी महाराज म्हणेल का पहाडी शिवा म्हणेल? लक्षात येते का काय धोका येते? जो माणूस एआय ला जशा प्रकारचा डेटा फीड करतोय त्याच्या आधारावर एआयचं ओपिनियन तयार होतं आणि ह्याच्यामुळं एआय वर आपण पूर्णपणे रिलाय नाही होऊ शकत. मग कोणत्या गोष्टीमध्ये रिलाय होऊ शकतो आणि कोणत्या गोष्टीवर नाही ते आपण पाहणार आहोत. पण मीनवाईल ही गोष्ट लक्षात घ्या की पाकिस्तानी व जगभरातील धर्मांध जिहादी औरंगजेबाला आदर्श राजा मानतात आणि औरंगजेबाच्या शत्रूला शत्रू समजतात. मग त्यांच्यासाठी संभाजी महाराज शत्रू आहे. त्यामुळे एआयने विचार जे वाचलेले असतील त्यानुसार तो बोलतो. लक्षात घ्या की तुम्ही मालक आहात आणि एआय तुमचा फक्त सल्लागार आहे. त्यामुळे एआय ला पडताळणीच्या शिवाय सत्य मानू नका. यू हॅव द कंट्रोल. तुम्ही एआय वापरताय, एआय तुम्हाला कंट्रोल होऊ द्यायचं नाहीये आपल्याला.
हा पूर्ण ह्युमॅनिटी समोरचा एक इम्पॉर्टंट थ्रेट आहे की एआय ला कशा प्रकारची माहिती फीड केली जावी जेणेकरून त्याचा बायस जो आहे तो कमीत कमी केला जाईल. फायनान्शियल इक्वेशन ऑफ एआय आपण बघूया. म्हणजे आता बघा, कोणतीही गोष्ट जगामध्ये खूप जास्त प्रसिद्ध कधी होते, जेव्हा त्या गोष्टीशी व्हिटॅमिन एम असोसिएटेड असतात, म्हणजे पैसे असोसिएटेड असतात इन शॉर्ट. आता तुम्ही बघताय की भारतामध्ये आयटी सेक्टरमध्ये खूप जास्त बूम झाली. का झाली असेल ही? कारण की त्यामध्ये खूप जास्त जे आपल्याला परकीय चलन प्राप्त होते, ज्या दुसऱ्या देशांमधल्या कंपनी आहेत, बँकिंग असेल किंवा फायनान्स असेल किंवा अजून लिगल असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या मॅन्युफॅक्चरिंग, या सगळ्या कंपन्यांसाठी जे सॉफ्टवेअर लागतात ते आपल्या भारतातले इंजिनियर धडाधड त्यांना बनवून विकतायत आणि त्यामुळे इकडे खूप सारे पैसे येत आहेत. आणि त्यामुळे आजकाल एक जनरल ऍस्पिरेशन असं असतं की आयटी वाला जॉब आहे ना म्हणजे भारी आहे. वास्तवात तसं काही नाहीये. ह्याला जे वलय प्राप्त झालंय त्यामागे कारणीभूत काय आहे, त्याच्या मागचा आर्थिक, त्याच्या मागचे जे काही धागेदोरे आहेत, जे काही त्याच्या मागचं फायनान्स आहे. तर ह्या एआय ची इंडस्ट्री नेमकी किती मोठी आहे आणि ह्याच्यामध्ये वाढ होते का कमी का घट होते? ग्लोबल जीडीपी, तर ग्लोबल जीडीपी जो आहे, जगाचा जो जीडीपी आहे, त्यामध्ये ह्या एआय मुळे 26% वाढ होऊ शकते. 26% म्हणजे खूप प्रचंड वाढ जगाच्या जीडीपी मध्ये एआय मुळे होऊ शकते. त्याशिवाय जी आपली एफिशियन्सी आहे, एफिशियन्सी म्हणजे काय की एखादं काम करण्यासाठी आपल्याला समजा आता 10 दिवस लागतात, ते जर का आपण 5 दिवसामध्ये केलं तर आपली इफिशियन्सी 50% वाढली सरळ सरळ. अशा प्रकारची इफिशियन्सी जी आहे ती 40% एआय मुळे वाढणार आहे. त्याशिवाय वर्ल्ड वाईड मार्केट शेअर मध्ये एआयची जी वाढ आहे 2023 मध्ये तुम्ही बघू शकता इथे, 2023 मध्ये एआयचा मार्केट शेअर किती होता? $134 बिलियन, म्हणजे 13,400 कोटी डॉलर्स. मग त्याला पुन्हा तुम्ही रुपीज मध्ये कन्वर्ट करू शकता, म्हणजे किती मोठी यांची आर्थिक उलाढाल होते हे बघा. आणि त्याशिवाय 23 आणि 24 मध्ये तुम्ही बघू शकता 50 बिलियन एका वर्षामध्ये, 50 बिलियन म्हणजे जवळपास 5,000 कोटी डॉलर्स. जर का तुम्ही डॉलरचा रेट 80 जरी पकडला तरी 5,000 कोटी गुणिले 80 किती होतं? 4 लाख कोटी. 4 लाख कोटी रुपये एवढं ते एका वर्षामध्ये याचं जे काही मार्केटमधलं स्थान आहे ते वाढले, एवढी याची मूल्य वाढले. याचा अर्थ ही किती जास्त ट्रेंडिंग टेक्नॉलॉजी आहे तुम्ही लक्षात घेऊ शकता. तुमच्यापैकी किती लोकांनी ही गोष्ट ऐकली सांगा बरं की एआय मुळे आपले जॉब्स धोक्यामध्ये आहेत? किती लोकांनी ही गोष्ट ऐकली आहे? बऱ्याच लोकांनी ऐकली आहे. तर आता हे जे आहे हे अर्ध सत्य आहे. कारण की कसं होतं माहितीये का, जेव्हा जेव्हा एखादी नवीन टेक्नॉलॉजी येते तेव्हा काही जॉब्स जातात, काही नवीन जॉब्स क्रिएट होतात, काही जॉब्सचं स्वरूप बदलतं. उदाहरणार्थ पंखा. तुम्हाला काय माहिती वाटतंय, हा अगदी अश्मयुगापासून आपल्याकडे आहे का माणसाकडे पंखा? नाही आहे ना. पंख्याचा शोध किती वर्षांपूर्वी लागलाय? 100-150 वर्षांपूर्वी लागला असेल. त्याच्या आधी काय होतं? हात पंखे होते, बरोबर. की असे आपण शिवाजी महाराजांचा फोटो बघितलाय खूपदा की असे दोन असे हाताने पंखे हलवणारे लोक तिथे असतात. तर आता मी समजा तुम्हाला एक विधान करतो, तुम्हाला पटते की नाही बघा. आजच्या डेटमध्ये जर का सगळ्या पंख्यांवर बंदी आणली आणि त्याच्याऐवजी एका रूम मध्ये 2, हे दार लावून घेता येईल का? आणि त्याच्याऐवजी एका रूम मध्ये 2 पंखा चालवणारे माणसं ठेवले तर काय होईल? जगभरामध्ये समजा ऍझ्युम करा की 1 कोटी पंखे असतील तर एका झटक्यात 2 कोटी जॉब्स क्रिएट होतील, बरोबर आहे की नाही? पण हे स्टेटमेंट हास्यास्पद आहे की नाही? पंख्यावर आपण बंदी घालू शकतो का? नाही घालू शकत ना. पंख्यावर बंदी घातली तर म्हणजे आपले इज ऑफ लाईफ आता इतकीच तो आपल्या जीवनाचा भाग झाला आहे पंखा सगळ्यांच्या. मग जेव्हा पंख्याचा शोध लागला तेव्हाही लोकांना हे असंच वाटलं होतं की आपण जे हाताने पंखे चालवतोय त्या लोकांच्या रोजगारावर गदा येईल, त्या लोकांचा जॉब निघून जाईल. पण असं झालं का? तर हो झालं. त्या लोकांचे जॉब नष्ट झाले, पण त्यांच्यासाठी अनेक ऑपॉर्च्युनिटीज उघडल्या सुद्धा. पंख्यासाठी मॅन्युफॅक्चरिंग करावी लागते, इलेक्ट्रिशियन्सचे जॉब आले. त्याशिवाय आता या पंख्याचं मेटल बनवायचं तर मेटलच्या एक्सकेव्हेशनवर जास्त जॉब्स क्रिएट झाले. म्हणजे जॉब्स नवीन सुद्धा येतात आणि जॉब जुने जे आहेत ते गायब सुद्धा होतात. त्यामुळे आपण जेव्हा जेव्हा एखादी नवीन टेक्नॉलॉजी वापरायला जातो तेव्हा त्यामुळे रोजगार जाणार ह्या प्रकारच्या स्पूफ मध्ये पडू नका. जे काही असा वातावरण तयार केलं त्यात पडू नका. इनफॅक्ट प्रत्येक व्यक्तीने हे एन्श्युअर केलं पाहिजे की नवीन टेक्नॉलॉजी आल्याच्या नंतर आपण स्वतःचं अपस्किल कसं करतो. बघा आता स्वतःचं अपस्किल म्हणजे काय, तर आपण एखादी गोष्ट आतापर्यंत 4 वेळा करायचो. समजा फॉर एक्झाम्पल आपल्याला एखादी भाषा शिकायची आहे, खूप लोकांना असं वाटतं की आपलं इंग्लिश सुधारावं, तर त्यासाठी आपण काय करतो की 4 पुस्तकं वाचतो, वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन विचारून येतो की मी इंग्लिशसाठी काय करू वगैरे. तुम्ही ChatGPTला जर का विचारलं की मला एक 30 दिवसांचा प्लॅन बनवून दे, मला इंग्लिश शिकायचंय, मी कोणकोणत्या सोर्सेसवर काय काय बघू, तर तो तुम्हाला इझिली करून देईल. आता ह्याचा अर्थ काय की तुम्ही एआयच्या मदतीने स्वतःला अपस्किल केलं, स्वतःची गुणवत्ता, स्वतःची कार्यक्षमता तुम्ही वाढवली. जर का तुम्ही असं केलं तर तुमच्यासाठी जॉब्सचे नवीन दरवाजे उघडतील. पण जर का तुम्ही फक्त टोकाची भूमिका घेतली की नाही एआयवर बंदी आली पाहिजे, तर त्याने तुमचं स्वतःचं नुकसान होईल.
ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. खरा प्रॉब्लेम हा आहे की आपल्या समाजावर जो प्रभाव होतोय एआयचा त्याला आत्ता ऍड्रेस करणं ऑन प्रायोरिटी गरजेचं आहे. आता काही उदाहरणं सांगतोय ते तुम्ही रिलेट होतात का बघा. हा एक एआयचा टूल आहे. हा टूल काय करतोय चित्र दिसतंय का तुम्हाला? हे दोन व्यक्ती आहेत, इंडिव्हिज्युअल्स, एक स्त्री एक पुरुष, हे दोन एकमेकांना ओळखत नाहीत आणि ही अशी इमेज एआयने जनरेट करून दिली. आता समजा विचार करा, गावामध्ये एखाद्या मुलीचं लग्न आहे आणि तिच्या मागे टवाळक्या करत फिरणारा एखादा मुलगा आहे. त्याने तिचा एक फोटो घेतला, सरळ फेसबुकवरचा, इंस्टाग्रामवरचा स्वतःचा फोटो घेतला आणि अशा टाईपचा इमेज जाऊन दाखवला लग्नामध्ये. काय फरक पडेल? प्रॉब्लेम होईल ना, खूप मोठा प्रॉब्लेम होईल ना. येतो डेंजर आहे, धोका आहे की नाही? मग अशा टाईपचे टूल्स तर सर्रास बाजारात मिळत आहेत, फ्रीमध्ये मिळत आहेत. मग ह्यांचं करायचं काय? तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे या टूल्सला रेग्युलेट करणारी आपल्याला पॉलिसी बनवावी लागेल की आपले चित्र जे आहेत, आपला जो डेटा आहे तो कोणीही रँडमली नाही वापरला पाहिजे. त्यासाठी सगळ्यात पहिले तर सरकारी पातळीवर उपाययोजना झाल्या पाहिजे. आणि दुसरं म्हणजे आपण स्वतः सुद्धा ही काळजी घेतली पाहिजे की आपले जे फोटो आहेत ते डायरेक्टली इझिली सहजासहजी इंटरनेटवर अवेलेबल होऊ देऊ नका. जर का तुम्ही कंटेंट क्रिएटर नसाल, जर का तुम्हाला खूप जास्त सोशली ऍक्टिव्ह राहायची गरज नसेल तर तुमची प्रोफाईल इंस्टाग्रामवरची प्रायव्हेट ठेवा. डीपी ठेवायचा असेल तर साधा ठेवा. कारण की आता यामध्ये हा एआय जनरेटेड पिक्चर आहे, हे कसं ओळखायचं कोणता पिक्चर रिअल आहे आणि एआय जनरेटेड आहे ते मी सांगणार आहे. परंतु आपल्या साईडने आपण प्रिकॉशन नेहमी घेतली पाहिजे, विशेषतः मुलींनी घेतली पाहिजे. कारण की ही गोष्ट किती चुकीची जरी आपण म्हणली ना तरी पण ही रिअलिटी आहे की आपला समाज एक पितृसत्ताक व्यवस्थेमध्ये राहतो आणि इथे मुलींकडे कायम एक प्रकारचा थोडा जरी डाऊट घ्यायचा स्कोप मिळाला तर लगेच घेतला जातो. जितक्या सहजासहजी आपण मुलावर शंका घेतो त्याच्या कितीतरी पटींनी जास्त इझिली मुलीवर डाऊट घेतला जातो समाजाकडून. आपले आई वडील आपल्या पाठीशी कितीही खंबीरपणे उभे असले तरी सुद्धा ही सामाजिक काळजी आपण घेणं गरजेचं आहे. एक अजून उदाहरण सांगतो ह्या एआयच्या गोष्टीचं. हे दोघे तुम्हाला माहिती असतील, मोहम्मद शमी आणि सानिया मिर्झा. कोणी आहे का जो यांना ओळखत नाही? कोण आहे मोहम्मद शमी? फास्ट बॉलर आहे, प्रसिद्ध मोठे व्यक्तिमत्व आहे. सानिया मिर्झा कोण आहे? करेक्ट, मेडल विनर आहे, खूप खूप मोठी ऍथलीट आहे, बॅडमिंटन प्लेअर आहे. या दोघांचे कोणत्या तरी मूर्ख माणसाने एआय जनरेटेड पिक्चर असे तयार करून ठेवले. हे बघा, दिसतंय का? हा तर बघा तुम्ही, यावरून असं वाटतं यांचं लग्न झालंय आणि बातमीसारखं करून टाकलं की या दोघांचं लग्न झालंय. यात काहीही तथ्य नव्हतं, झिरो ट्रुथ. आणि सोशल मीडियावर हे चित्र इतकं फिरलं. आता तुम्ही स्वतःला त्यांच्या जागेवर इमॅजिन करा, किती भयंकर मनस्ताप झाला असेल. दोघांचे आपल्या आपल्या आयुष्यातले प्रॉब्लेम्स आहेत, पण अशा टाईपचे जर का सोशल मीडियावर लाखो त्यांचे फॅन्स सेलिब्रेट करायला लागले तर किती भयंकर डोक्याला ताप आहे. आणि हे इतके मोठे लोक आहेत की ह्यांच्याकडे पैसे आहेत, रिसोर्सेस आहेत, न्याय व्यवस्थेमध्ये ते इझिली वकील हायर करू शकतात, केस करू शकतात. तसं काही आपलं आहे का? जर का आपल्या चित्रांचं असं काही केलं तर काय करणार होतं? पण हा खूप गंभीर विषय आहे. आपल्याला जे एआयचे फक्त टेक्नॉलॉजिकली नाही तर त्याचे सोशल इम्पॅक्ट काय त्याच्यावर चर्चा करणं हा सुद्धा आपला मुद्दा आहे. म्हणून विषयाचं नाव काय आहे? एआय, राष्ट्रवाद आणि विद्यार्थी. आणि तुम्ही स्टुडंट आहात, तुम्ही तुमच्या घरी छान प्रकारे समजावून सांगू शकता तुमच्या आई वडिलांना, तुमच्या बहीण भावांना, लहान मोठ्या. तर आता ही एक यंगस्टर म्हणून आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे की जी नवीन नवीन टेक्नॉलॉजी येते त्याचे काय चांगले आणि वाईट गोष्टी आहेत त्या आपण आपल्या घरापर्यंत पोहोचवणं, आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवणं. जर का आपण हे नाही केलं, याच्यावर अवेअरनेस नाही आणला तर काय धोका होऊ शकतो मी तुम्हाला आता दाखवतो. विद्यार्थ्यांसाठी काही खास पॉइंट्स मी यामध्ये सांगितलेत की सगळ्यात पहिली गोष्ट की कोणतीही गोष्ट ऍज इट इज कॉपी पेस्ट करण्यासाठी तुम्ही एआयचा वापर करू नका. हे दिसतंय ना स्पष्टपणे? पहिला मुद्दा काय की काही डायरेक्टली कॉपी पेस्ट करू नका. काय कारण सांगितलं, हिचं उदाहरण घेऊन कारण सांगितलं होतं मी की ओव्हर रिलायबिलिटी आहे. मी एखाद्या टूलवर खूप जास्त रिलायबल राहिलो आणि त्याच्या ओपिनियन मध्ये जर बायस असेल तर माझ्याही मतामध्ये तो बायस सहज येऊ शकतो. मी औरंगजेबाचं उदाहरण सांगितलं, संभाजी महाराजांचं उदाहरण सांगितलं. त्यामुळे काही कॉपी पेस्ट डायरेक्ट करू नका, स्वतःचं हे जागा ठेवा. दुसरी गोष्ट म्हणजे जे टेक्निकल टॉपिक्स आहेत, सायन्स असेल, मॅथ्स असेल, त्यामध्ये डिफरन्स ऑफ ओपिनियनमुळे काही फरक पडत नाही. आता या माझं समजा मी सांगितलं, माझं असं मत आहे बाई की 13 आणि 13 26 होतात. कोणी यापासून डिसॅग्री करायचंय? कोणाला नाही करायचंय ना, सगळ्यांना मान्य आहे. यात काही अँबिग्युटी नाहीये, काही डिफरन्स ऑफ ओपिनियन नाहीये. सगळ्यांना हे मान्य आहे की 13 आणि 13 26 होतात. जे ऍब्सोल्यूट ट्रूथ असतात, जसं की सायन्समध्ये की तुम्ही सोडियम आणि क्लोरीनचे जर का 2 ऍटम्स मिक्स केले तर त्याने जे कंपाऊंड तयार होतं ते मिठाचं होणार आहे, सोडियम क्लोराईड. ह्याच्यामध्ये कोणाचं दुमत नाहीये. मग तो पाकिस्तानातला सायंटिस्ट असो का, भारतातला असो का, अमेरिकेतला असो का, ऑस्ट्रेलियातला असो, असे विषय तुम्ही डायरेक्टली एआयला विचारू शकता आणि त्यावर बऱ्यापैकी विश्वासही ठेवू शकता. परंतु इतिहास, धर्म, सण उत्सव, जनरल नॉलेज यासारख्या गोष्टींसाठी जे ह्युमॅनिटीजचा पार्ट आहेत त्यासाठी चुकूनही एआयच्या मतावर पूर्णपणे निर्भर राहू नका.